जास्त म्हणत. आणि नंतर इपिकला वगैरे सगळीकडे सेकंड सगळे चिडवून लागले काय राहतो आर्यन सगळे. ह्या वर्षी जास्त प्रॅक्टिस केली. इकडे एकटा वगैरे डोंगर जायचो, महादेव काका असे ते सगळे आमचे इकडचे चालू असायची आमची स्पीड रन. पप्पा घ्यायचे सगळे, तेच करून स्पीड वाढली, पेस कमी होत गेला. वा आता पुढे 25 26 तेच की गेल्या 6 महिने पण नाही म्हणता येणार, त्याच्या खूप आधीपासून चालू आहे. एसआरटीला पहिला आणायचं त्याशिवाय पुढे जायचं नाही, एसआरटीला पहिला आणायचं त्याशिवाय पुढे जायचं नाही. मग मागचं एपीसीएकडे पिक ट्रेन झालं, त्याच्यात म्हणजे तेव्हा तर प्रॅक्टिसही नव्हती माझी, तेव्हा झालं ते पहिलं, कारण फार काही कॉम्पिटिशन वगैरे नव्हती. आणि पावसाळा असल्यामुळे कसं लोक घाबरतात उतरायला, आणि मग तिथे ट्रेकिंगला काही वाटत नाही आपल्याला, रोडलाच त्रास होतो जो काही. मग तिथे पहिला आला. मग हा बाबा होईल, बाबा होऊ शकतं. मग त्याच्यानंतर प्रॉपर जरा व्यवस्थित सरांसोबत वगैरे प्रॅक्टिस चालू झाली. मग नंतर मध्ये सुट्ट्या होत्या तेव्हा ठीक आहे, मग कॉलेज चालू झालं तसं मग अजूनच अवघड, की सकाळी 7:30ला उठलं की पहिल्या लेक्चरला जाऊन तिथं झोप येते. मग तरी रोजचं नाही का, की ज्या दिवशी काम असेल मग परत सुट्टी झाली, वर्कआउटला वगैरे असं व्हायचं. पण तरी या वेळेला बऱ्यापैकी चांगली प्रॅक्टिस होती. आणि म्हणजे सगळे मला वाटतं जवळपास इथले बऱ्यापैकी लोक बोलले असतील मला, की पहिला नंबर येतोय बरं काय एसआरटीला. काँग्रेस म्हणजे आधीपासूनच त्यांचा, की सगळ्यांचा होता विश्वास की होईल तुझं बाबा. पण आदल्या दिवशीपर्यंत मी असं की होते की नाही, ऐन वेळेला परत तिथे कॉम्पिटिशन आलं तर काय होईल, असं सगळं चालू होतं डोक्यात. इव्हन म्हणजे त्या दिवशी एसआरटीला गेलो सकाळी, तिथे सुद्धा असं थोडंसं होतं की अरे काय होतंय. मी एका पॉइंटला असं जरा थोडी नर्वस झाले, मी बसून घेतलं एका कोपऱ्यात, म्हटलं शांत बसू आपण, हो व्हायचं काय होऊ दे तिकडे. मग मध्ये पप्पा आला किंवा 2-4 जण सगळ्यांनी विचारून गेले मला, बरी आहे ना, ओके ना, काही नाही होत, तुला जसं पळायचं तसं पळ. मग त्याच्यानंतर सुरू झालं एकदाचं. मग सुरुवातीपासून म्हणजे ठेवला व्यवस्थित पेस जरा रोडला, पण तिथेच पहिली मुलगी क्रॉस झाली, मला गेली ती पुढे. म्हटलं गेलं आपलं, संपलं बोर्ड पहिलं, पण पुढच्या वर्षी 11च करावं लागतं. मग ती गेली तशी पुढे, आणि मग चढ सुरू झाला आपला सिंहगडचा. आणि मग थोड्या वेळाने दिसली मला ती, म्हणलं आता आहे चान्स आपल्याला. आणि ती लॉंग कटनेच होत होती. मी चुकून असा तो चढाचा पॅच असतो ना आपला शॉर्टकट, तो घेतला गेला माझ्याकडनं, आणि ती यायच्या आत मी बरीच पुढे निघून गेले. आणि मग डोंगर लागलं म्हणजे मग आपलंच आलं, मग ते तिथं गेलंच. मग बऱ्यापैकी पुढे निघून गेले. मग मध्ये तर नाही क्रॉस झालं, म्हणलं अरे आहे आपण आहोत जरा जागेत, करूया. मग गेले. आणि मग रिटर्न खरं मला टाइम पण चेक करायचा होता, म्हणजे ते पण मी विसरून गेले की अरे किती वेळात पोहोचले, आपण हे तरी चेक करूया. त्यामुळे ते राहून गेलं ते. आणि मग परत उतरणं चालू झालं तसं तर मग सोडूनच दिलं. आणि मध्ये सर पण भेटले. त्याच्या आधी एक जण आपले दिसत होते, एक पॉवरफुल ऍक्टरचे, की सुरभी चल जागा द्या हिला जाऊ द्या पुढे, असं सगळं चालू होतं सगळ्यांचं. मग मध्ये सर पण भेटले. मग सर हा जाऊ दे, आता निवांत जाऊ दे, उतरताना फक्त सोडून दे तू सगळं, उड्या मारत खाली जा. मग सर भेटले तसं मला अजून बरं वाटलं, हा बाबा आहेत सोबत आपले लोक. मग तसं आले उतरत पळत खाली. मग म्हटलं आता परत इथे चान्स आहे की रोडलाही आपल्याला क्रॉस करून पुढे निघून जाईल. मग पळत तिथे पण मग ठेवला मग पेस कंटिन्यू, आणि झालं मग शेवटी एकदाच पहिलं आले. आणि दुसऱ्या वर्गामध्ये ती निघून गेली. मागच्या 3 वर्षात एकच क्लास. तर ह्या पोरांनी म्हणजे मला फोन आला देवीला जाण्याचा की मी कुठेतरी नागपूरच्या येत होतो. फोन का केला असेल सांगा बरं, असा मला फोन आला. त्या फोन मध्ये तुम्ही सांगा. मी म्हणलं झालं, दोघं पण आले. म्हणजे माझा एवढा कॉन्फिडन्स होता की तो फर्स्ट आले म्हणूनच फोन केला, आणि त्यांनी सांगितलं आता पार्टी पाहिजे, फर्स्ट आले ते. म्हणजे मला जो आनंद होता, त्या आनंदात मी कधी निघून गेलो पुढे कळलं नाही मला राजवाड्यामध्ये.